गुढीपाडव्याच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. स्वामी सगळ्यांना सुखी ठेवो हीच स्वामींजवळ इच्छा. आज 19 तारीख आणि त्या दिवशी नैवेद्याचं ताट असतं, सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण. आता गुढीपाडवा हा सकाळचा सण होता म्हणून मग सकाळीच पोळ्यांचा स्वयंपाक केला. आता 10:30ला नैवेद्याचं ताट असतं, मग त्या 10:30 वाजेपर्यंत स्वयंपाक कसा केला असा झटपट पोळ्यांचा तेही पाहू. आता पोळ्या बनवायचं म्हटलं की सगळ्यात आधी डाळ शिजवावी लागते. आता डाळ डाळ या ठिकाणी डाळ घेतलेली आहे आणि ती 2 ग्लास एवढी डाळ घेतलेली. वजनी माप म्हटलं तर अर्धा किलो डाळ घेतली. ती 2 ते 3 तास थोडीशी चिमूट हळद टाकून पाण्यात भिजत ठेवली आणि एकीकडं पाणी. आता ही डाळ भिजते तेवढ्या वेळेत मसाला काढला. कोथिंबीर, धने, लसूण, कांदा भाजलेला, मिरच्या आणि आलं, सुकं खोबरं तेही चुलीतच कांदा आणि खोबरं चुलीत भाजून घेतलं. आता डाळ भिजलेली 2-1 तास. आता पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ही जी डाळ आहे ती शिजायला टाकलेली आहे. आता याच्या कमी गॅसमध्ये 3 शिट्ट्या घेतल्या. त्यानंतर आता डाळ शिजलेली, डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे डाळ अशी गाळून घेतली आणि एकदम मस्त अशी डाळ शिजली. त्यामध्ये अर्धा किलो डाळीसाठी 2 ग्लास डाळीसाठी पाऊण ग्लास गूळ आणि अर्धा ग्लास एवढी साखर टाकलेली आहे, म्हणजे अर्धा किलो गोडच्या थोडंसं कमी असं. आता इकडं गूळ साखर मिक्स केली, वेलची पुडही मिक्स केली. आता डाळीला मस्त असा चटका देऊन घ्यायचा आहे. आता ही सैल झाली पण पुन्हा घट्ट होईल. आता डाळ चटका देऊन झाला, मग वाटूनही घेतलेली आहे. आता इकडं भात लावलेला आहे. सगळ्यात आधी भात लावून डाळ वाटून झाली, त्यानंतर भात लावायचा. एका कुकरच्या डब्यामध्ये भात लावला. भात कमी पडला तर पुन्हा लगेच होतो, म्हणून मग भात एकच डबा लावलेला आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुतले आणि भात लावून दिलेला आहे. इकडं लगेच कटाच्या आमटीसाठी फोडणी देण्यासाठी कढीपत्ताही आणून ठेवला होता, म्हणजे एकीकडं भात होईल आणि एकीकडं लगेच कढीपत्ता आणून ठेवला. आता तेवढ्या वेळेमध्ये लगेच कांदा, कोथिंबीर ते भाज्यासाठी तेही कापून घेतलेलं आहे. पण सगळ्यात आधी भात लावून दिला की म्हणजे जे झालं ते बाजूला ठेवून दिलेलं आहे. आता डाळ वाटून झाली, तीही थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवली. थंड झालं की मस्त पोळ्या येत्या. पोळ्या अजिबात फुटत नाही. आता भात लावलेला आहे, बाकीचं कढीपत्ता ते आणून ठेवलं, पण पीठही आपलं भिजल्या गेलं पाहिजेत म्हणून मी गव्हाचं पीठ, याच्यामध्ये मी मैदा बिदा काहीच टाकलेलं नाही आहे. थोडंसं मीठ टाकलं चवीला आणि थोडंसं 1-2 चमचे तेल टाकलं. कणिक अशी चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घेतली. फक्त डब्यामध्ये असं छोट्या भांड्यात किंवा पातेल्यामध्ये ही कणिक ठेवली की तीचला चिकटपणा येतो, किंवा कपड्याने अशी झाकून ठेवली. फक्त 2 ते 3 तास ही कणिकही भिजायला पाहिजे. 2 ते 3 तास नाही, एवढा वेळ तर नाही आज, पण थोड्या वेळ कणिक भिजून दिलेली आहे. जास्त वेळ काय कणिक भिजली नाही, मग म्हणून मी थोड्या वेळेस भिजवायची होती. मग थोडीशी सैल अशी कणिक मळून घेतली. आता कोणाचीही मदत न घेता आज एकटीने 10:30 वाजता 10:30ला 10 मिनटं कमी असताना जावं लागतं. मग तेवढ्या वेळ ताट ते सगळं बनवून झालं पाहिजेत होतं, म्हणून मग आज सगळा स्वयंपाक थोडासा घाईघाईमध्ये केला, पण एकदम मस्त असा झाला. मधीच शिवचीही काही ना काही लुडबुड चालू होतीच. आता हे पीठ मी अशा डब्यामध्ये ठेवलेलं आहे झाकून कपड्याखाली. आता ते पीठ छान असं भिजतंय. इकडं आता कटाच्या आमटीला फोडणी देते, त्याच्यासाठी कढईमध्ये मसाला वाटून आधीच ठेवलेला आहे. कटाच्या आमटीसाठी कढईत तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि काळा मसाला आपला आहे काळा मसाला तो टाकला. थोडीशी हळद टाकली आणि आपलं जे वाटण केलेलं आहे तो मसाला तोही छान असा तेल सुटेपर्यंत असा परतून घेतलेला आहे. आता इकडं भात पण झालेला होता, पीठही मळून झालं, कांदा कोथिंबीर भाज्यासाठी कापून ठेवलेलं होतं. आता हे डाळीचं पाणी जे गाळलेलं आहे, घट्ट पातळ अंदाज पाहून हे पाणी अजूनही डाळीचं पाणी टाकलं आणि बाकीचंही अजून पाणी थोडंसं कोमट केलं त्याच पातेल्यात, आणि कटाची आमटी घट्ट पातळ अंदाज पाहून थोडंसं मीठ टाकून कटाची आमटी उकळायला ठेवलेली आहे.
आता ही इकडं उकळत आहे, तेवढ्या वेळेत भाज्यासाठी मी मसाला काढला. थोडंसं 1 कांडी लसूण घेतली, मिरच्या घेतला, थोडेसे जिरे टाकले वाटायला, थोडासा आल्याचा तुकडा टाकला. एका पातेल्यात बेसन पीठ घेतलं, कापलेला कांदा, कोथिंबीर घेतली, हे मसाले सगळे टाकले. थोडासा ओवा टाकला. आता थोडासा सोडा टाकलेला आहे. सोडा नाही टाकलं तर त्याला उकळतं तेल म्हणून टाकलं तरी भजे अजिबात कडक होत नाही. आता हे पीठही कालून ठेवलेलं आहे भिजायला तेवढ्या वेळेमध्ये. आता मीठ टाकलं नव्हतं, मग मीठही टाकून आता हे चमच्याने हलवीत होते, पण चमच्याने काही ते जमाना. मग मी हातानेच घेतलं. आपला हात आता स्वयंपाकाच्या वेळेस हात तर स्वच्छच असतात, धुवूनच घेतो, म्हणून मग मी हातानेच हे पीठ कालवलेलं आहे. आता जेवढं आपण हे पीठ असं हलवतो तेवढं हे भाज्याचं पीठ काय होतं, हलकं होतं आणि भजे मस्त असे पोकळ होतात. आता वाटून मसाला टाकला की भजी चवीलाही मस्त होत्या. आता तळायला ना मी चूल पेटवली होती. आता कारण मी 2च दिवस झाले किचन स्वच्छ केला, ते भजे काही तळलं की तेलकट होतं, होऊ नये म्हणून मी काय केलं, आणि भजे चुलीवर तेलकटही होत नाही आणि पटकनही तळल्या जातं. आज घाई होती म्हणून मग मी भजे तळायला घेतले. आता तिथंच कपडे धुवायला पण आहे, कपडे धुवायचा, मग कपडे भिजत घातलेले आहे. आता एवढे भजे तळले की कपडे धुईल आणि मग फक्त पोळ्याच बाकी आहे. पण आता चूल पेटवलेली आहे आधी. आता काल मस्तपैकी असं सडा बिडा टाकलेला आहे, तेव्हा छान वाटत होतं चूल पेटवायला. आणि चुलीजवळ पण सगळीकडे सडा, चुलीला पण माती लावलेली आहे. आता तेल तापायला ठेवलं, कढईत तेलही तापलेलं आहे. तेल तापूस तर मी कपडे भिजत ठेवले आणि तेल तापलं, मग आधी पापड काय असेल ते तळून घेतलेलं आहे. कारण भजी तळल्यानंतर पापड असतात ते फुगती नाही, म्हणून मी पापड कुरड्या आधी तळून घेतलेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवल्या. आता आधी पापड ते तळून घेऊ, मग थंड झाल्यानंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं की त्यानंतर मग भजे काढून घ्यायचे. कालचा सडा टाकल्यामुळे एकदम मस्त अशी चूल दिसती. आता सगळ्या पापड कुरड्या तळून झालेल्या आहे. आता भजे तळायचे, पण त्याआधी भाज्याचं पीठ मी पुन्हा एकदा थोडंसं असं हाताने व्यवस्थित असं मिक्स केलं की ते पीठ असं हलकं होतं आणि भजे एकदम मस्त. या पद्धतीने एकदा भजे बनवून बघा. पुन्हा एकदा मिक्स असं व्यवस्थित केलेलं आहे हे पीठ. आता मी यामध्ये तेल नाही टाकलं, मी थोडासा सोडा टाकलेला आहे, 1 चिमूट असा सोडा टाकलेला आहे, जास्त नाही टाकलेला. आता इकडं शिव व्हिडिओ काढत होता, तर शिव म्हणतोय इकडं बघ. आता भजेही तळून झालेले आणि झटपट असे भजे होतात आणि तेलकटही होत नाही, कारण जाळाला असतो व्यवस्थित त्याला चुलीचा जाळ, म्हणून अजिबात भजे तेलकट होत नाही. म्हणून मग भज्यासाठी चूल पेटवली आणि झटपटही भजे तळून होत्या. आता एक काढायच्या वेळेस एक भजं पडलंय. तसं पाहायला गेलं तर चूल पेटवली की आजीने सांगितलंय की चुलीमध्ये जे काही बनवतो, म्हणजे असं भजे बिजे ते एक चुलीमध्ये टाकायचं. आता भजे तळून झाले त्यानंतर मी 2 पोळ्या बनवल्या. तो काही व्हिडिओ काढला नाही कारण वेळ झाला होता, 10 वाजले होते. आणि पोळ्या बनवून घेतल्या, 2 पोळ्या बनवल्या. नैवेद्याचं अशा पद्धतीने ताट केलेलं आहे. आता पापड ठेवलेला आहे. म्हणतात की स्वामींच्या नैवेद्यासाठी कुरडई ठेवत नाही, मग मी पापड ठेवला. मग स्वामींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला. स्वामींची आरती झाली 10:30ची सकाळची. त्यानंतर पुन्हा आल्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवलं, बाकीच्या देवांनाही नैवेद्य दाखवून घेतले. गुढीची पूजा केली, हळदी कुंकू वाहून गुढीलाही नैवेद्य दाखवून घेतला.
आता गुढीला ते गूळ लिंबा आपण जो डहाळ ठेवला असतो त्याची फुलं पाण्याचा असा नैवेद्य मिक्स करून धने तोही केलेला होता. आता बघा पीठ एकदम मस्त असं भिजवलं. आता नैवेद्य सगळे दाखवून झाले, नैवेद्यही बनवून घेतले देवाचे. आता सगळ्या देवांना नैवेद्यही दाखवून आले. आता या ठिकाणी पोळ्या बनवत आहे. आता नैवेद्याचं जे ताट होतं त्याच्यात शिवचं जेवण झालं. त्यानंतर आता हे पोळ्या बनवते आणि पोळ्याही अजिबात फुटत नव्हत्या, एकदम मस्त अशा या पोळ्या पण जमत होत्या आज. आता अशा पद्धतीने कणकेच्या दुप्पट असं पुरण घातलं तर पोळ्या फुटत नव्हत्या. आता एकीकडं दूधही तापवायला ठेवलेले. आता सणाच्या दिवशी, कुठल्याही सणाच्या दिवशी गाईला नैवेद्य, गाईला देवांना सगळ्यांना नैवेद्य दाखवून झाले. आता या पोळ्या आणि किती पातळ लाटली तर पोळी फुटत नव्हती अजिबात. मग अशा झटपट अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. मस्त अशा टम्म फुगत होत्या पोळ्या. आणि थोड्याशा पोळ्या, मला जाड नाही आवडत, पातळच पोळ्या केल्या होत्या मी. बघा दिसतानीच एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्या दिसत आहे. आता 2-3 पोळ्या झाल्या होत्या. समूला भूक लागली, मग आधी सगळ्यात आधी त्याला ताट केलं, त्याला जेवायला वाढलं. बघा एकदम मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्या. आता त्याला ताट वाढून त्याला देण्याच्या जेवायला देण्याआधी देवांना, घरातल्या देवाला नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे तिथे हे नैवेद्य दाखवून घेतला. मग बाकीच्या समूचं जेवण झालं. मग सगळ्यांना पोळ्या केल्या. आणि सगळ्या पोळ्या एकदम मस्त अशा येत होत्या, एकही पोळी फुटली नाही. झटपट अशा पोळ्या फुटल्या नाही की छान अशा पटकन पोळ्याही पटकन बनल्या जात्या. आता अशा पद्धतीने 1-2 साध्या आणि बाकीच्या ह्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे.